नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. राजकारणामध्ये गुन्हेगारी घुसली आहे किंवा गुन्हेगारांचंच राजकारण आता चालू लागलंय, अशा आशयाची चर्चा आपल्याकडे सातत्यानं होते. ती आज होते असं नाही, याआधी होत होती, त्याआधी झालेली होती, उद्याही कदाचित होत राहील. पण राजकारणाच्या मध्ये असलेल्या लोकांना गुन्हेगारांचं पाठबळ याविषयी गांभीर्यानं चर्चा होते, पण कोणीही त्यावर उपाययोजना करताना दिसत नाही. शरद पवारांच्या विषयामध्ये अशा स्वरूपाची चर्चा जोरदार चालू होती. ओरा समितीचा अहवाल, त्या अहवालात राजकारणाचं गुन्हेगारीकरणावर झालेली चर्चा, या सगळ्या विषयानंतर सुद्धा यावर फारशी काही हालचाल किंवा कारवाई झाल्याचं आपल्याला आठवत नाही. होतं काय, आपल्याकडे एखाद्या विषयाची चर्चा सुरू होते, त्याची थोडाफार काळ धग जाणवत राहते आणि एकदा का ती राख बसली त्यावर की आतला विस्तव सुद्धा बिनकामाचा होऊन जातो. कधीतरी पुन्हा ब्लोअर मारला जातो, फुंकर मारली जाते, वरची राख उडून जाते, आतला विस्तव निखारा पुन्हा चमकू लागतो आणि वाटतं की आता पुन्हा उघड होईल सगळं, पण नाही होत. अगदी बिनधास्तपणे राजकारणातील मंडळी गुन्हेगारांशी संबंध ठेवतात, गुन्हेगारांना वापरतात. एखाद दुसरा अपवाद वगळला तर फारसं कुठं याबाबत शिक्षा झाली आहे, पकडल्या गेलाय असं कधी जाणवत नाही. मी चर्चा यासाठी करतोय की नुकत्याच दोन विधानांना फार महत्व आलेलं आहे. एक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंबईत केलेलं विधान खूपच गंभीर होतं. अर्थात नारायण राणेंची ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना उघड करण्यासाठीची होती आणि त्यात त्यांनी एक आरोप देखील करून टाकला. गुन्हेगारी जगताकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असंही नारायण राणेंनी सांगून टाकलंय. काय म्हणतात नारायण राणे, ऐका एकदा. तुझ्या सुपाऱ्या पण काय काम करू शकले नाही. शकीलला दिली सुपारे, छोटा राजेलला दिली, सुभाष सिंगला दिली, नारायण राणेला मारा. काय झालं? मारलं का म्हणे? आहे जिवंत आज. मी पुरून उरेन, उद्धव ठाकरे पुरून उरेन. ऐकलं, नारायण राणेंचं हे विधान म्हणजे केवळ एका केंद्रीय मंत्र्यांनी आपल्याला धमक्या आल्या होत्या असं सांगण्यापुरतं मला मर्यादित वाटत नाहीये. देशाचे मंत्री नारायण राणे या विषयावर बोलतायत आणि सांगतायत की मला छोटा शकील सारख्या अंडरवर्ल्ड मधील माणसाकडून धमकी आली होती, मलाही जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या विधानामध्ये मला राजकारण्यांशी असलेले गुन्हेगारांचे संबंध दिसतात. आजपर्यंत अंडरवर्ल्डचे संबंध फिल्म लाईनशी होते, बिल्डर लॉबीशी होते, हे सगळं आपण ऐकून होतो. पण राजकारण्यांशी असलेले संबंध एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतात का, हा प्रश्न माझ्या समोर आहे. म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या राजधानीमध्ये केलेलं हे विधान गंभीर यासाठी आहे की खरंच नारायण राणे यांना अशा स्वरूपाच्या धमक्या आल्यात तर त्याबाबत कधीच्याही सरकारने काय कारवाई केलेली आहे. नारायण राणे तर उघडपणे सांगतायत की मला यांच्याकरवी धमकी आली आहे, त्यांच्याकरवी धमकी आली आहे. मग हा धमकी देणारा कोण, कोण दिली असावी ही धमकी, कोण देवविली असावी, दिली असावी तर कळत आहे, कोण देवविली असावी ही धमकी, म्हणजे छोटा शकीलला धमकी द्यायला कोण बोलत होतं, उद्धव ठाकरे की आणखी कोणी? नारायण राणेंचा या दाव्यामुळे राजकारणांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध हे अधिक अधोरेखित होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये एकटे नारायण राणे यांनीच हा आरोप केलाय असं नाहीये. हा आरोप एक उद्योजक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक टेकचंदानी, त्यांनी देखील अशा स्वरूपाचा आरोप केलेला आहे. फॉरवर्ड करने के आधे घंटे के बाद में एक मुझे फोन आया और उन्होंने मुझे जान से मारने की धमकी दी और मैंने कट कर दिया. फिर दूसरा फोन आया, उन्होंने कहा कि हम दुबई से तेरे को ठुकवाएंगे. मैंने फोन रख दिया. टेकचंदानी काय म्हणतात, ते म्हणतात की मला याआधी छगन भुजबळ यांनी अंडरवर्ल्ड करून धमक्या दिल्या होत्या. म्हणजे टेकचंदानी यांची धमकी आहे की मला यांची म्हणणं आहे की मला धमक्या आल्या होत्या. नारायण राणे यांचं म्हणणं आहे मला धमक्या आल्या होत्या. म्हणजे हे अगदी या महिन्यात
झालेल्या उघड गोष्टी आहेत. त्याच्या आधी तर किती झाल्यात. फिल्म लाईनशी संबंध तर आहेतच. आणि वोरा समितीचा अहवाल तर आपण आउटलुकनं जो लीक केलाय त्या अहवालामध्ये किती राजकारण्यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत हे स्पष्ट होत होतं. हा शब्द फक्त गुन्हेगारांशी संबंध असा येतो, फक्त गुन्हेगारांशी. म्हणजे मी दहशतवाद्यांशी, अंडरवर्ल्डशी असा विषय पुन्हा अजून वेगळा आहे. त्यात अंडरवर्ल्डचे संबंध तर वोरा समितीच्या अहवालामध्ये खूपच उघड झालेले आहे. मंडळी, एवढ्यावर काम भागत नाही आहे. तुम्हाला नागपूरचं प्रकरण विसरून चालणार नाही. जेव्हा नाना पटोले यांनी मी मोदींना शिव्या घालू शकतो असं विधान केलं होतं, तेव्हा एका गावगुंडाला मोदी हे नाव देऊन नाना पटोलेच्या वकिलांनी समोर आणलेलं होतं. आणि ते वकील होते उके. जसे मुंबईत माफी आहेत ना, तसे ॲडव्होकेट उके हे विदर्भातले, खास करून नागपूर परिसरातले भूमाफी आहेत. ईडीची कारवाई झाली आहे, अटक झाली आहे, जामीन मिळत नाही आहे. म्हणजे दिव्यांगांच्या जमिनी हडप करणं, दलितांच्या जमिनी हडप करणं, सरकारी जमिनी हडप करणं, असे वेगवेगळे आरोप या सतीश उके यांच्यावरती आहेत. आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जाहीरपणे या उकेशी आपले संबंध आहेत असं सांगतात. उके खरोखर भूमाफिया आहेत हे कोर्टातल्या पुराव्यावरून दिसतंय, समजतंय. इकडे छगन भुजबळांचे दाऊद गँगशी संबंध आहेत असा आरोप टेकचंदानी लावतायत. तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून नारायण राणे यांना देखील अंडरवर्ल्ड कडून धमकी आली असंही समजतंय. अंडरवर्ल्डशी राजकारण्यांचे असलेले संबंध आता खरोखरच उघड व्हावेत अशी अपेक्षा आहे. आता बस झालं. म्हणजे तुम्ही दाऊदशी संबंध ठेवणार, तुम्ही छोटा शकीलशी संबंध ठेवणार, एवढंच काय, तुमचा नवाब मलिक मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपी नाही, मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या माणसांच्याकडून जमीन खरेदी करणार. किती जणांशी आणि किती वेळा तुमचे थेट संबंध उघड होणार आहेत. आणि तरीही यावर कोणतीही कारवाई होणार नाही. म्हणजे नाना पटोले काँग्रेसचे, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा, मी शिल्लक सेनेचे म्हणतो. वेगवेगळ्या पक्षाच्या मंडळींचे संबंध माफियाशी जोडले जातात. आधी 2.5 वर्ष हे त्यांचं सरकार असल्यामुळं भागलं, पण या घटना 2.5 वर्षाच्या आधीच्या आहेत. म्हणजे 2014 ते 19 या काळात भाजपचं सरकार होतं त्या काळातल्या देखील आहेत, त्याच्या आधीच्या देखील आहेत. मग यावर प्रासंगिक चर्चा करायची का आणि शांत राहायचं का? यावर खरंच कारवाई होणार आहे का की नाही होणार आहे, याबाबत देखील स्पष्टता करणं आवश्यक आहे. आणि अजूनही कारवाई होणार नसेल तर हे आरोप प्रासंगिक असतात, तेवढ्यापुरते लावायचे असतात, असंच लोकांच्या समोर येईल आणि गुन्हेगारांचं, राजकारणांचं साठवलोट पुढे चालत राहील. ह्याचं चालायचं नसेल तर या सरकारने आता यावर गांभीर्यानं विचार करायलाच हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.